मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेच्या बंडात सगळ्यात चर्चेत कोण राहिलं असेल तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत। देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मी पहिल्यांदा बंडखोरी केली। ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वतः मिळून 150 बैठका घेतल्या। सगळ्या आमदारांचं मन वळवलं। जनमताकडे पाठ फिरवणाऱ्या लोकांना इशारा देण्यासाठी मातोश्री बंगल्यावर जाऊन हात दाखवणारा मीच पहिला होतो असा दावा सावंत करतात। त्यावरून राज्याच्या आणि शिवसेनेच्या राजकारणात त्यांचं स्थान किती महत्त्वाचं आणि मोठं आहे हे लक्षात येतं। आता याच मोठ्या नेत्याला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते एकवटलेत, पण सावंत यांना पराभूत करणं वाटतं तितकं सोपं काम नक्कीच नाहीये। कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघ बांधलाय। आरोग्यमंत्री म्हणून काम करताना धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याचा दावा ते करतात। त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या रणनीतीला कितपत यश येऊ शकतं आणि या लढाईत महाविकास आघाडीचा चेहरा कोण असणार हेच पाहूयात लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या विशेष सिरीजमधून। परांडा विधानसभा मतदारसंघ भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ। परांडा, भूम, वाशी या 3 तालुक्यात तब्बल 247 गावांमध्ये हा मतदारसंघ पसरलाय। दुष्काळी भाग असला तरी ऊस आणि साखर हे या मतदारसंघातील राजकारणाचं अस्त्र। याच अस्त्राच्या जोरावर ज्येष्ठ नेते शरद पवार, पद्मसिंह पाटील यांनी आपला प्रभाव तयार केला। या प्रभावातून त्यांनी महारुद्र मोटे यांचं नेतृत्व उभं केलं आणि घडवलं। 1985 आणि 1990 असे सलग 2 वेळा ते आमदार झाले। 1995 मध्ये महारुद्र मोटे यांचा काही मतांनी पराभव झाला। खान पाहिजे की बाण या मराठवाड्यातील ढवळलेल्या वातावरणात 1995 मध्ये ज्ञानेश्वर पाटील यांनी पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर फडकवला। त्याच वर्षी महारुद्र मोटे यांचं निधन झालं। त्यानंतर बरेच वर्ष काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला खमकं नेतृत्व मिळालं नाही। 2004 मध्ये शरद पवार यांनी महारुद्र मोटे यांचे चिरंजीव राहुल मोटे यांना तिकीट दिलं। शांत आणि मितभाषी स्वभाव, वडिलांनी करून ठेवलेलं काम, बाणगंगा कारखान्याच्या माध्यमातून उभं राहिलेलं नेटवर्क, शरद पवार यांची ताकद आणि पद्मसिंह पाटील यांची साथ अशी सगळी समीकरणं परफेक्ट बसली आणि मोटे पहिल्याच फटक्यात आमदारही झाले। 2009 आणि 2014 मध्ये मोटे यांनी बाजी मारली। एका बाजूला मोठे राजकारणात वर जात असताना तानाजी सावंत हे या मतदारसंघावर लक्ष ठेवून होते। 2015 मध्ये सावंत यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला। सावंत यांना थेट यवतमाळमधून विधान परिषदेचं तिकीट मिळालं आणि ते आमदारही झाले। फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले। सावंत यांचाही याच मतदारसंघात भैरवनाथ शुगर कारखाना आहे। हेच सावंत यांच्या राजकारणाचं केंद्र। सभासद संख्या 10,000पेक्षा अधिक आहे। त्यामुळे मतदारसंघातील 60,000 जणांशी तरी त्यांचा थेट संपर्क आहे। याच जोरावर सावंत यांनी मतदारसंघ बांधला। लोकांमधून निवडून येण्याची इच्छा असलेले सावंत 2019 मध्ये या मतदारसंघातून मैदानात उतरले आणि तब्बल 32,000च्या मताधिक्याने विजयी होत आमदार झाले। सावंत यांचं काम, धाराशिवमधील त्यांचा साखर कारखाना, मराठवाड्यात असलेली बाळासाहेब ठाकरे यांची क्रेज या सगळ्याच त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरल्या। यंदा सावंत यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक वेगळी होती। ओमराजे निंबाळकर यांना पाडायचंच यासाठी सावंत यांनी मागच्या 2 वर्षापासूनच तयारी सुरू केली होती। शिवसेनेकडे जागा घेण्यासाठी त्यांनी जीवाचा आटापिटा केला। एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांच्या अनेक बैठका पार पडल्या, पण जागा वाटपामध्ये ही जागा अखेरच्या क्षणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटली। अजित पवार यांच्याकडे उमेदवार नसल्यानं भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन तिकीट देण्यात आलं। खरं तर सावंत यांच्यासाठी हा अचानक आलेला पेपर होता, पण तरीही सावंत यांनी अर्चना पाटील यांच्या विजयासाठी पायाला भिंगरी लावून प्रचार केला। ओमराजे निंबाळकर यांच्या फोन उचलतो या नरेटिव्हला तोडून काढण्यासाठी मतदारसंघातील 5 वर्षांचा ॲक्शन प्लॅन जनतेपुढे मांडला, पण अर्चना पाटील यांचा पराभव झाला। यात सावंत यांच्या भूम परांडा मतदारसंघातही ओमराजे निंबाळकर यांना तब्बल 81,000 मतांचं लीड मिळालं। याच लीडमुळे सावंत यांच्यासाठी विधानसभा अवघड आहे अशा चर्चा सुरू होण्याला कारणीभूत ठरलंय। पण या लीडवर विधानसभा निवडणुकीचं गणित मांडणं चुकीचं ठरू शकतं असं मत स्थानिक पत्रकार व्यक्त करतात। तानाजी सावंत यांनी कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघ चांगला बांधलाय। आरोग्यमंत्री म्हणून काम करताना आपण भूम परांडा मतदारसंघात आणि धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मागच्या 2 वर्षात रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याचाही त्यांचा दावा आहे। मध्यंतरी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याला भैरवनाथ इंडस्ट्रीज कडून एका झटक्यात 10 लाखांची मदत सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात केली। त्यामुळे मदतीसाठी कधीही उपलब्ध असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे। एकनाथ शिंदे, भाजप आणि स्वतःची यंत्रणा त्यांच्यात जोडीला आहे।
याशिवाय तालुक्यामध्ये आणलेलं उजनीचं पाणी हा मोठा गेम चेंजर मुद्दा या निवडणुकीत ठरू शकतो. याचं श्रेय तानाजी सावंत यांना द्यावं लागेल. इतकं मोठं काम त्यांनी पाण्यासाठी केलं आहे. आक्रमक स्वभावामुळे तानाजी सावंत हे नेहमी चर्चेत असतात, पण हाच त्यांचा आक्रमकपणा मतदारांसाठी उपयुक्त ठरत असतो. तडकाफडकी निर्णय घेत विकास कामांसाठी वेळ आली तर नोकरशाहीलाही दणका देण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे मोठा चाहता वर्ग त्यांचा या मतदारसंघात आहे. काम करणारा नेता म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली आहे. हीच प्रतिमा या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. एकूणच भावनिक मुद्दे की विकास कामं असा मुद्दा आला तर विकास कामं करणारे तानाजी सावंत यांचं पारडं नक्कीच जड ठरणार आहे. यंदा तानाजी सावंत यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल मोटे यांच्याच नावाची पुन्हा चर्चा आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढलेले शंकर बोरकर हेही इच्छुक आहेत, पण मोटे यांनाच मतदारसंघ सुटू शकतो. यात आता 2024 ची लॉटरी नेमकी कोणाला लागणार, कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, भूमपरांडा विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसेच यंदा विधानसभा निवडणुकीसाठी इथून कोण कोण इच्छुक आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा.